नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही नाशिक जिल्ह्यात सर्रासपणे गोहत्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव शिवारात मोठ्या प्रमाणात जिवंत गोवंश आणि तेथे सुरू असलेला अवैध कत्तलखाना वाडीवरे पोलिसांनी काल उद्ध्वस्त केला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना नांदगाव शिवारात एका शेतात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे बांधून ठेवली असून त्यांची अवैध कत्तल करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन कारवाई केली। यामध्ये ज्याच्या शेतात हा सर्व काही प्रकार सुरू होता त्या शेतमालकासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जय गुळवे, अनिल गतीर, मोहम्मद सय्यद, शगप नाशिककर, रतन भडांगे, मोहन भडांगे, गोकुळ गुळवे अशी या 7 संशयितांची नाव आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल 34 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। जप्त केलेल्या गोमांसाच्या जागेवरच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून विल्हेवाट लावण्यात आली। यावेळी पोलिसांनी 73 जिवंत गोवंश सोबत 3 पिकअप, इर्टिगा, एक ब्रिझा ही गोमांसाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहनं, 1000 किलो गोमांस, 4 लाख रुपये रोख रक्कम देखील जप्त केली। याबाबत पुढील तपास वाडीवरे पोलीस करतात। सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक दिवे भोईर, हवालदार कल्याण जाधव, शिरीष गांगुर्डे, उल्हास धोंडगे यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।